आमदार सदाभाऊ खोत आपल्याबरोबर आहेत। सदाभाऊ खोत जी आज तुम्ही एक वेगळं आंदोलन केलं आहे, ईव्हीएमच्या समर्थनार्थ हे आंदोलन होतं, ईव्हीएमची प्रतिकृती आणलेली आहे। महाविकास आघाडीकडनं सातत्यानं ईव्हीएमच्या संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं। नाही, महाविकास आघाडीकडनं ईव्हीएमच्या बाबतीमध्ये प्रश्नचिन्ह जे निर्माण केलं जातं, मला त्या नेत्यांना विचारायचं आहे, 2004ला ईव्हीएम मशीन आलं त्यावेळी तुम्ही काही झोपा काढत होता, त्यावेळी काही गुरं राखत होता, त्यावेळी तुम्ही काही शाळा शिकलेला नव्हता, त्यावेळी तुमच्याकडे कोण काही इंजिनियर होतं का नव्हतं, तुम्ही मशीन आणलं कसं? म्हणजे घोटाळा असणारं मशीन आणून तुम्ही 2 निवडणुका जिंकल्या का? त्या काळामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये तुमची सरकार आहेत, ती काय घोटाळा करून तुम्ही जिंकलेला होता का? मला आता नवा प्रश्न पडला या, हे नाना पटोले असेल, जयंत पाटील असेल, रोहित पवार असेल, ही काहीतरी ईव्हीएम मशीनमध्ये गडबड करून ते निवडून आलेले आहेत, हा मला संशय आहे। कारण महाराष्ट्रातला सगळा ट्रेंड बघितला तर ह्यांच्या विरोधामध्ये होता, महाराष्ट्रातला शेतकरी ह्यांच्या विरोधामध्ये होता, गावगाड्यातला बाराबुलतेदार आलुतेदार ह्यांच्या विरोधात होता, लाडकी बहीण ह्यांच्या विरोधात होती, तरीही हे का निवडून आले याची आता चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे। परंतु 76 लाख मतदान वाढले असं नाना पटोलेंचं मत आहे। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 20 तारखेला ज्यावेळेस मतदान होतं त्यावेळेस संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 58% मतदानाची आकडेवारी होती, ती रात्री 9 वाजेपर्यंत जाते 65, आणि दुसऱ्या दिवशी 21 तारखेला निवडणूक आयोगाकडनं 66% आकडेवारी दिली जाते। ही सगळी जी आकडेवारी वाढली आहे त्याच्यामुळे कुठेतरी या सगळ्या लोकांचा पराभव झालाय अशी एक समीक्षा त्यांच्याकडनं केली जाते। नाना पटोलेंना माहीत नाही, लोकशाहीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदाराला राजा म्हटलेलं आहे। आता तो राजा जर मतदान करायला आला असेल तर नाना पटोलेंनी खऱ्या अर्थानं आनंद व्यक्त करायला पाहिजे होता की माझे लोक आता मतदानाला बाहेर पडायला लागले, हे आनंदाची कौतुकाची बाब आहे। आणि नाना हे इंडियामध्ये जास्त राहतात, तिने आता थोडंसं मधला आता विश्रांतीचा काळ आहे, आता जरा भारतामध्ये राहायला यावं, कारण भारतामध्ये लोकांना बरीचशीच कामं असतात। सकाळी उठलं की गुराढोरांना शानघाण काढायचं असते, धारा पाणी करायचं असते, चारा पाणी शेतात आणायचं असते, ऊसाला पाणी पाजायचं असते, सोया काढायचा आलाय, मळणीला जायचं असते, दिवसभर बिचारी काम करायला गेली, संध्याकाळी मतदानाच्या अगोदर अर्धा तास एकदम सगळी आली गावातली माणसं, मग आत येतील 200 400 500 माणसं आत आली, ती काय एकमेकाच्या अंगावर बसून मतदान करायचं आहे का? तिथं कुस्ती खेळायची आहे का? मग ती आपली लाईनला उभा राहिली, त्याला वेळ लागला, हे नानाला समजायलाच तयार नाही। नाना म्हणते सकाळीच का आलं नाही, दुपारीच का आलं नाही? अरे दुपारी आलं तर आमच्या म्हशीलान गाईला वैरण कोण आणायचं? दिवसा लाईट असते, रात्रीचं लाईट पाणी पाजायला गेलं तर साप इचू चावतं या, त्यामुळे ते दिवसा काम करत होतं। आणि शेतात येणारा मजूर हा दिवसा येतो नाना कामाला, रातचा नाही येत। ही काय कंपनी आहे का शेतकऱ्याची, रात पाळी दिवस पाळी? नाही बाबा, दिवसा कामाला येते ती। नाना कवा शेतात गेलं नाही, कवा गाई म्हशीची धार काढली नाही, त्यानं कवा गावात कापलं नाही, त्यामुळे त्या नानाला मेळ लागना, ही उशिरा का आली मताला, आणि एवढा वेळ का लागला? शरद पवार देखील म्हणतात की पत्रकार परिषदेमध्ये की एक छोटं राज्य इंडिया आघाडीला द्यायचं आणि मोठं राज्य मात्र भाजप घ्यायचं, असा ट्रेंड जो आहे तो गेल्या अनेक वर्षांपासून राहिला असं त्यांचं मत आहे, जेव्हापासून भाजपचं सरकार आलंय तेव्हा। पवार साहेब ज्या अर्थी हे असं म्हणत आहेत त्या अर्थी 100% मशीनमध्ये काही गडबड नाही। ते जर म्हणले असते मशीन योग्य आहे तर मग मी म्हणलं असतं 100% त्याच्यामध्ये गडबड आहे। काय ते ज्या दिवशी म्हणतील सूर्य पूर्वेला उगवायला लागलाय त्या दिवशी आपण पश्चिमेला बघायचं, कारण तो 100% पश्चिमेला उगवणार। काय त्यांचं आणि खऱ्याच्या गावाची कवा गाठभेटच त्यांची झालेली नाही आहे, कारण हे मतदान वाढलं ही जनतेनं उत्स्फूर्तपणानं यावेळी मतदान मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे, त्याचा आपण स्वीकार केला पाहिजे। आणि आदल्या दिवशी पवारसाहेब म्हणले की मला काय असं वाटत नाही, आणि लगेच दुसऱ्या दिवशी त्यांना साक्षात्कार झाला। बारकी राज्य, कर्नाटक बारकं राज्य आहे, कशाला त्या राज्यातल्या जनतेचा अपमान करताय? पंजाब बारकं राज्य आहे, पश्चिम बंगाल बारकं राज्य आहे, कशाला अपमान करायला लागलाय त्या राज्याचा? अरे जर मशीनमध्ये गडबड करायची असती तर केरळमध्ये रक्ताचे पाट वाहत आहेत, तिथं डावे लोकांना दिवसा ढवळ्या मारत आहेत। पश्चिम बंगालमध्ये तिथल्या सरकारच्या विरोधात कोण बोललं तर त्याला लगेच किडनॅप केलं जातं, त्याचं हाडूकसुद्धा तसा पडत नाही पवारसाहेब। काय मग तिथं लगेच गडबड करता आली असते ना मशीनची सरकार आणायला, ती सरकारं घालवली असती ना, का घालवली नाहीत ते सरकार? आणि म्हणून मला वाटतं की पवारसाहेबांच्या बाबतीमध्ये ते मोठे नेते आहेत। खरं म्हणजे पंतप्रधानच्या उंचीचा माणूस कसा काय एवढा खाली 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 येतो हे मला कधी कधी आश्चर्य वाटतं।
धन्यवाद भाऊ, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. खरं तर महाविकास आघाडीला या सगळ्या EVM वरती दोष देताना कोणते प्रश्न पडत नाही का? कारण की हेच EVM तुम्ही 2004च्या निवडणुकीत भारतात घेऊन आला आणि त्याच तंत्रज्ञानावरती आज तुम्ही प्रश्नचिन्ह निर्माण करतात असा सवाल जो आहे तो आमदार सदाभाऊ खोत यांनी आपल्याशी बोलताना उपस्थित केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय बंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.